हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहोत मशरूम, चिली आणि ओनियनची भाजी. तर मी मशरूम घेतलेले आहे 1 पॅकेट आणि ते एकदम 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कारण ते थोडे घाण असतात, तर ते नीट साफ करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर मी घेतले सिमला मिर्च, कांदा, मिरची आणि अद्रक आणि लसूण बारीक फाईन केलेला, चॉप केलेला, एकदमच बारीक फाईन चॉप करायचं आपल्याला त्याच्यासाठी. त्याची टेस्ट मग छान येते भाजीला. तर आपण आता घेतलेले आहे तेल. म्हणजे तेल जवळजवळ 1 ते 2 चम्मच आपल्याला घ्यायचे. जसं तुम्हाला कमी जर वापरायचं तुम्ही कमी वापरू शकता, जास्त वापरायचं जास्त वापरू शकतात. ठीक आहे, तर आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया. मी आधी अद्रक लसूण तेलामध्ये फोडणीला टाकलेलं आहे. ते आधी आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. ही भाजी पण झटपट होणारी आणि टेस्टला पण छान लागते आणि तिचे गुणधर्म पण खूप आहेत. म्हणजे खूप हेल्दी आहे ती भाजी. त्यानंतर मी आता टाकलेत मिरच्या आधी. मिरच्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तेलात. म्हणजे त्यांचा तिखटपणा थोडा कमी होईल तेलात भाजल्याने. तशाही मी कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडं स्पायसी पाहिजे तर थोडी तिखट 1-2 मिरची घालू शकतात. तर अशा प्रकारे आपण मिरची परतून घ्यायची. त्याच्यात थोडं मीठ घातलं तर अजून मग थोडा मिरच्यांचा तिखटपणा अजून कमी होईल. तर आपण आतल्या मिरच्या आपल्या परतल्या आहेत आता. आता मी कांदे घेतलेत, छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत मी. जे म्हणजे एकदमच ओले कांदे घेतलेले आहेत आणि छोटे घेतले जे लवकर शिजतील. आणि ते फक्त मध्ये 4 तुकडे असे कापलेत. खूप बारीक चॉप नाही केले मी. तर आपण कांदे टाकून आता परतून घ्यायचं चांगल्या प्रकारे. ही भाजी खूप खूप झटपट होते आणि खरंच तिचे खूप फायदे आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. तर आपले आता कांदे आणि मिरची आपल्याला परतून घ्यायची चांगली. या भाजीमध्ये खूप गुणधर्म आहेत. म्हणजे प्रथिने आहेत, अँटीऑक्सिडंट आहेत, सेलेनियम, फॉस्फरस, पोटॅशियम, बरेच गुणधर्म आहेत. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि स्किनसाठी पण फायदा आहे. तर आपण आता घातली सिमला मिर्च. तिलाही आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलातच. तर त्यामुळे तुम्ही नक्की खा ती भाजी. खरंच खूप फायदे आहेत. म्हणजे नॉनव्हेजला एक पर्याय म्हणून चांगला ऑप्शन आहे. जे लोकं नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. त्यांना जर काही म्हणजे काही असतात की आपल्याला काही घटक कमी पडतात काही भाज्यातून त्याच्यातून, तर मग आपल्याला हे मशरूम खाल्ले तर खूप हेल्दी आहे आणि एकदमच झटपट होते. तुम्ही केव्हाही बनवू शकता तसे. तर आपलं आता कांदे आणि मिरची मस्त फ्राय झालेली तेलात. आता आपण मशरूम घातलेले आहेत. तेही एकदम चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला. म्हणजे छान मिक्स होतील असे तेलात परतून घ्यायचे आहेत. वा, मस्त आपल्याला मशरूम एकदमच छान दिसत आहेत आता. आणि खूप झटपट शिजतात मशरूमला. खूप शिजवण्याची गरज राहत नाही. तेलात खूप चांगले म्हणजे फास्ट गॅस करून चांगले तेलात हे केले तरी होतात आणि सिंपल केले तरीही छान लागतात ते. त्याच्यात आता आपण मसाले ॲड करणार आहोत. रेड चिली पावडर मी घातली आहे. तुम्हाला कमी जास्त घालायचे घालू शकतात, पण मी थोडी मिरची घातली म्हणून मी थोडी कमी घातली. थोडा गरम मसाला घातला मी याच्यात, खूपच कमी प्रमाणात. आणि थोडी धनिया जिरा पावडर. म्हणजे थोडे मसाले थोडे कमी घातले तरी चालतात याच्यात, कारण तिच्यातच म्हणजे मशरूमची टेस्ट छान येते मग तशी. जास्त मग मसाले घातले तर मसाल्याची टेस्ट लागेल, मशरूमची टेस्ट तेवढी लागणार नाही. म्हणून कमी प्रमाणात मसाले घाला याच्यात तुम्ही. आणि ही भाजीला खूप पाण्याची गरज पडत नाही. तुम्हाला वाफेवरच ती पटापट शिजते. अशा प्रकारे आपण सगळे मसाले ॲड केलेले आहेत मस्त. आणि आपली भाजी आता पटापट पटापट तयार होते. त्याच्यात मी हळद घातली फक्त आता आणि टेस्टनुसार नमक. मीठ म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढंच प्रमाणात घाला. तुम्हाला कमी जास्त जसं लागेल तसं. मी माझ्या टेस्टनुसार मी घातलेलं आहे. तर आपली भाजी मस्त आता रेडी होत आलेली आहे, छान शिजलेली आहे. आणि ही हेल्दी भाजी खरंच तुम्ही नक्की ट्राय करा. खूप खूप हेल्दी आहे. खूप मस्त आहे आणि भाजी ती.
तर आपले मस्त मशरूम, कांदा आणि ढोबळी मिरची मस्त तयार झालेली. तर ते आपण सर्व करून देऊया. आणि ही रेसिपी माझी आवडलेली असेल तुम्हाला, तर नक्की नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि प्लीज ही भाजी ट्राय करा आणि कशी झाली मला सांगा. अँड एन्जॉय युअर डे अँड बाय बाय गाईज. आणि भाजी एन्जॉय करा मस्त.